वर्धा जिले में उष्माघात से बचाव के लिए जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर स्वप्निल बेले ने नागरिकों को सतर्क रहने का आह्वान किया है। जिले के सभी अस्पतालों और स्वास्थ्य केंद्रों में उष्माघात के मरीजों के लिए दवाइयां और शीत कक्ष उपलब्ध है। अधिकारी ने कहा कि बच्चे, वृद्ध, गर्भवती महिला और मजदूर विशेष सतर्क रहे, पर्याप्त पानी, लस्सी, नींबू पानी पिए, हल्के कपड़े पहने और दोपहर की तेज धूप में बाहर जाने से बचे। आइए और क्या प्रतिक्रिया दी स्वप्निल बेले ने। मध्ये उष्णतेची लाट आहे आणि आपला रेड अलर्ट मध्ये पण आहे, काल पण होता आणि आज पण आहे। तर या अनुषंगाने जे नेहमी आपण सांगतोय वर्धेमध्ये नेहमीच राहतं, पण यावर्षी थोडं लवकरच ही लाट आलेली दिसते। तर आपण जो आपला प्रवास आहे 10:30च्या सुमारासपासून तर 4:30 पर्यंत असं मला वाटतं की सध्या टाळावा, बाहेर न निघावं। आणि जर बाहेर अत्यंत महत्त्वाचं काम असेल तर थोडं टोपीचा वापर किंवा थोडं जे काही आपल्याला प्रिकॉशन घेता येईल त्यांनीच प्रिकॉशननीच तुम्ही निघावं। हेल्मेटचा वापर तर सक्तीने करायलाच पाहिजे सर्वांनी जेव्हा बाहेर निघत आहे, परंतु शक्यतो प्रवास टाळायचा आहे। भरपूर पाणी प्यायचं आहे, डिहायड्रेशन होणार नाही। भरपूर पाणी म्हणजे पाणी जर घाम जरी नसेल येत तरी पाणी आपला इव्हॅपोरेट होत असतो। तर या दृष्टीने मला असं वाटतं की जेवढं तुम्ही पाणी पित होते आता विंटर सीझनपर्यंत त्याच्यापेक्षा जास्त आता पाणी प्यायला पाहिजे तुम्ही लोकांनी। आणि शक्यतो उन्हातला प्रवास टाळावा। आणि सायंकाळी सुद्धा लाटा आता सुरू होणार काही दिवसांमध्ये, तर सायंकाळी पण शक्यतो जेवढं होईल आपलं बांधून, डोक्याला बांधून, कानाला बांधून असा प्रवास आपण करायला पाहिजे असं ते मला तरी सुचवायचं आहे। धन्यवाद। आपल्या रुग्णालयांमध्ये, प्रत्येक रुग्णालयांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण एक बेड राखीव ठेवलेला आहे। तिथे आपण कूलरची व्यवस्था करतो आहे। 15 तारखेपासून आपल्याकडे कूलर लागतील तिथे। आणि शीत कक्षाची व्यवस्था आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा करतो आहे। लहान मुलांनी आणि वयस्करांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की पाणीचं सेवन लहान मुलं जनरली करत नाही। वयस्कर जे आहेत ते पण थोडं घरात राहतात, कमी फिरतात, त्यांना वाटतं की आपण घरीच आहोत, परंतु पाण्याचं सेवन हे अत्यंत करणं गरजेचं आहे। आणि शक्यतो ORSचं पाणी पिणं किंवा साखर मीठ पाणी आणि शक्य असेल तर नारळाचं पाणी हे पिणं पण थोडं गरजेचं आहे। इलेक्ट्रोलाइट जो इम्बॅलन्स होतो तो होणार नाही याने, आणि जे सोडियमची कमतरता वगैरे होतो वयस्कर लोकांमध्ये ती पण होणार नाही। तर साखर मीठ पाणी हे पण एक प्यायला मी एक आवाहन करतो।